चला मित्रांनो, आपण लास्ट चॅप्टरमध्ये 6th स्टँडर्डचा फर्स्ट चॅप्टर बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री आपण पाहिला. त्यानंतर आज आपण सुरुवात करतो आहोत सेकंड चॅप्टर अँगल्स. अँगल कशाला म्हणायचं आहे, कोणती फिगर ही अँगलची आहे. द रेज स्टार्टिंग टू रेज start from only one common point. Two rays starts from a common point, or the origin of these rays are common, but two rays are not in a straight line, are called angles. म्हणजे अशा प्रकारची जी फिगर तयार होते की दोन रे जे आहेत ते दोन्ही रे काय होतात एकमेकांना, किंवा ते दोन्ही रे जे आहेत ते एका पॉइंट पासून काय होतात स्टार्ट होतात. बरोबर. आता त्याचा स्टार्टिंग पॉइंट दोन्ही रेचा. बरोबर. हा एक रे घेतला आपण, हा दुसरा रे घेतला, आणि दोन्ही रे एका कॉमन पॉइंट पासून काय होतात आहे काही स्टार्ट होतात. आणि त्यावेळेस जी फिगर तयार होते त्या फिगरला आपण काय म्हणलं अँगल. फक्त ही जी फिगर तयार होत असताना ते दोन्ही रे एका स्ट्रेट लाईनमध्ये नसले पाहिजेत, त्यावेळेस त्यांना काय म्हणतो आपण अँगल असतो. आता तुम्ही पाहा अशा प्रकारचे अँगल आपल्याला कुठं कुठं पाहायला मिळाले, कोणत्या फिगरमध्ये पाहायला मिळाले. आपण जर पाहिलं तर आपल्या घरी वॉच आहे, त्या वॉचमध्ये आपण पाहिलं या पद्धतीमध्ये की ही जी वॉच आहे त्या वॉचमध्ये असलेले या ठिकाणी अशा पद्धतीमध्ये येणार आहे जी काय म्हणतो आपण त्याला तास काटे, बरं मिनिट काटा, हे जी त्याला काय म्हणतो आपण यांच्यामुळे तयार होणारा जो अँगल आहे तो काय, किंवा त्यांच्यामुळे तयार होणारी जी फिगर आहे त्या फिगरला आपण काय म्हणलं अँगल असतं. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या काय केलं या ठिकाणी फिगर्स पाहिला आपण. कात्री पाहिली, ही जी कात्री त्या कात्रीनुसार या पद्धतीमध्ये आपण कात्री पाहतो. अशा पद्धतीमध्ये ह्यांच्यामध्ये जो होणारा अँगल आहे तो अँगल सुद्धा कोणता आहे, किंवा ह्यांच्यामध्ये जो ही जी फिगर आहे ती फिगर काय ह्याची अँगलची फिगर आहे. या पद्धतीमध्ये आपण काय केलंय की वेगवेगळ्या प्रकारच्या आपण या ठिकाणी आकृत्या पाहिल्यात, फिगर्स पाहिल्यात. त्या फिगरला काय म्हणलं आपण अँगल असं म्हणलं. थोडक्यामध्ये की टू रेज which are start from one common point but not in a straight line. This figure is called angle. जे दोन रेज ते दोन्ही रे एका पॉइंट पासून काय होतात, कॉमन पॉइंट पासून स्टार्ट होतात, परंतु एका स्ट्रेट लाईन मध्ये नसतात. अशा प्रकारच्या फिगरला आपण काय म्हणतो या ठिकाणी अँगल असतात. मग आता या अँगलचे काही आपल्याला ठिकाणी प्रकार टाइप्स ऑफ अँगल आहेत. त्याच्या आधी आपल्याला या ठिकाणी त्या अँगलमध्ये असतं नेम ऑफ अँगल, व्हर्टायसेस, त्यानंतर व्हर्टेक्स अँड आर्म्स ऑफ द अँगल. आता काय करू आपण या ठिकाणी या अँगलला नाव दिलं आपण. कोणता अँगल हा PQR. कोणता अँगल हा PQR. ह्या अँगलला आपल्याला काय करायचं नाव द्यायचं नेम ऑफ द अँगल. आता काय नेम ऑफ द अँगल नीट लक्ष द्या. या पद्धतीमध्ये नेम ऑफ द अँगल, नेम ऑफ द अँगल. मग आता या अँगलचं नाव काय आहे, कशा पद्धतीमध्ये ह्याचं आपण या ठिकाणी रीड करू शकतो, त्याचं वाचन करू शकतो. तर हा जो अँगल आहे तो अँगल आपल्याला या पद्धतीमध्ये बघायला लक्षात घ्या. अँगल ही सिम्बॉल अँगलचं आहे PQR. बरोबर आहे. कोणता अँगल PQR. म्हणजे हा जो मिडलला जो आपण काय लेटर घेणार आहे ते लेटर म्हणजे तो या ठिकाणी त्यांचा स्टार्टिंग पॉइंट आहे रेचा. लक्षात PQR. ह्याला आपण असं सुद्धा रीड करू शकतो की अँगल RQP. राईट. अँगल PQR. PQR. तर त्या क्यू जो लेटर आहे ते लेटर आपल्याला पुढे घ्यायचंय मिडलला घ्यायचं, कारण की तुम्ही त्या ठिकाणी काय होतं या ठिकाणी तो जो पॉइंट आहे तो पॉइंट म्हणजे कॉमन पॉइंट आहे ऑफ दिस रेज. बरोबर. त्या रेजचा काय या ठिकाणी तो कॉमन पॉइंट आहे. म्हणून त्याला काय म्हणलं आपण, हा जो पॉइंट घेतो आपण तो काय करायचा मिडलला घ्यायचा.
त्यानंतर असं सुद्धा आपण नाव देऊ शकतो की अँगल क्यू. कोणता? अँगल क्यू. म्हणजे नेम ऑफ द अँगल्स वी कॅन राईट 3 times different type अँगल पी क्यू आर, अँगल आर क्यू पी आणि अँगल क्यू. या पद्धतीमध्ये काय करतो, वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला काय करू शकतो, डिफरंट टाईपमध्ये काय करू शकतो, त्या अँगलचे आपण नेम्स लिहू शकतो. एक 1 लेटरमध्ये आणि हे जे 2 आहेत ते काय 3 लेटरमध्ये. नेम ऑफ अँगल्स, आर्म्स ऑफ अँगल. विच आर द आर्म्स ऑफ अँगल? आर्म्स ऑफ अँगल्स. अँगलच्या आर्म कोणते आहेत? अँगलची आर्म म्हणजे काय, सेगमेंट आहे का? त्या अँगलची आर्म म्हणजे काय, रे आहे. अँगलची आर्म म्हणजे काय, रे आहे. म्हणून इथे लिहित असताना आपल्याला काय लिहायचंय, रे कोणती, क्यू पी, आणि दुसरी कोणती, रे क्यू आर. या 2 काय त्यांच्या त्या अँगलच्या आर्म आहेत. These are the arms of angle, which is angle ray QP and ray QR. Both are the arms of angles. Then vertex of the angles. Which are the vertex? Vertex means a point which are taken on angle sides. Vertex of angles. वर्टेक्स ऑफ अँगल्स म्हणजे काय म्हणायला की त्या अँगल वरती असणारे अँगलचे असणारे जे पॉइंट आहेत त्यांनाच काय म्हणा आपण वर्टेक्स. मग हे वर्टेक्स कोणते, पी क्यू आर. कोणते इथं पी क्यू आर. या पद्धतीमध्ये काय करता येईल आपल्याला, त्या अँगलची आपल्याला इन्फॉर्मेशन, त्याची माहिती आपल्याला काय करता येईल, लिहिता येईल. त्याचं वाचन आहे, रिडिंग कसं आहे, त्याचं नाव कसं लिहायचं आहे, त्यानंतर त्यांचे आर्म्स कोणते आहेत आणि त्यानंतर त्यांचे वर्टेक्स कोणते. आता याच पद्धतीमध्ये काय करू आपण, डिफरंट नेम ऑफ द अँगल घेऊ. ते काय नाव आहे की नाही, एक्स वाय झेड. म्हणजेच काय म्हणणार, या अँगलचं नाव काय आहे, या अँगलचं नाव होतं अँगल एक्स वाय झेड. कोणता अँगल, एक्स वाय झेड. डिफरंट टाईपमध्ये, अजून वेगळ्या पद्धतीमध्ये झेड वाय एक्स, एक्स वाय झेड किंवा झेड वाय एक्स. या पद्धतीमध्ये सुद्धा आपण त्याचं रीडिंग करू शकतो. आणि 1 लेटरमध्ये काय घेतो आपण, अँगल वाय. 1 लेटरमध्ये काय म्हणणार, याला अँगल वाय. असे 3 टाईप्समध्ये डिफरंट नेम आपण काय करू शकतो, अँगल तोच आहे परंतु त्याचे नाव काय करू शकतो आपण, वेगवेगळ्या प्रकारे डिफरंट टाईपमध्ये आपण लिहू शकतो. जसं इथं घेतलं तसं एक्स वाय झेड, झेड वाय एक्स. या पद्धतीमध्ये काय करतो आपण, त्याचं अँगलचं नाव. त्यानंतर विच आर द आर्म्स ऑफ अँगल एक्स वाय झेड, रे वाय एक्स अँड रे वाय झेड. These are the arms of the angle, which are yx, ray yx and ray yz. These are the arms of angle. And what is the vertex of angle? Point x, point y and point z are the vertex of the angles. Are the vertex of the angle. Point x, point y and point Z are the vertex of the angle. त्यानंतर पुढचं आपल्याला काय करायचं, टाइप्स ऑफ अँगल घ्यायचं. काय घ्यायचं आपल्याला, टाइप्स ऑफ अँगल्स. टाइप्स ऑफ अँगल्स. टाइप्स ऑफ अँगल्स. 1 झिरो अँगल. फर्स्ट टाइप झिरो अँगल. Zero angle. Zero angle. The angle between the stick is called zero angle. The measure of zero angle is written as 0 degree. Angle between one stick, we take the one stick, and the angle between the ray, or we take the ray. Then we draw a ray. This ray is also called
zero angle. We take the ray, and this ray, the measure of this ray in degree, we write the zero angle, 0 degree, or we say this angle is a zero angle, and the measure of the zero angle is 0 degree. The measure of the zero angle is how many degree? 0 degree. त्या झिरो अँगलचं जे मेजरमेंट आहे ते काय मेजरमेंट या ठिकाणी 0 डिग्री आहे. त्याला लक्षात, म्हणजे या पद्धतीमध्ये आपण काय करतो की जो रे आहे तो रे काढायचा, रे घ्यायचा, आणि तो रे म्हणजेच कोणता अँगल आहे? 0 अँगल आहे. रे म्हणजेच कोणता आहे? 0 अँगल आहे. त्यानंतर ॲक्यूट अँगल, ॲक्यूट अँगल सेकंड, ॲक्यूट अँगल. आता कोणता ॲक्यूट अँगल आहे? कशाला म्हणायचं ॲक्यूट अँगल? द अँगल is greater than 0 degree but less than 90 degree is called the angle greater than 0 degree and less than 90 degree are called acute angle. अशा प्रकारचा अँगल ज्याचं मेजरमेंट किती आहे? 0 डिग्री आणि 90 डिग्रीच्या आतमध्ये, इन बिटवीन 0 डिग्री अँड 90 डिग्री. This types of the angle is called acute angle. अशा पद्धतीमध्ये अँगल आहे, त्या अँगलला काय म्हणतो आपण? acute angle. या पद्धतीमध्ये घेतला आपण त्याला सुद्धा काय म्हणतो आपण? acute angle. हा जो अँगल झाला त्याला म्हणतो acute angle. या पद्धतीमध्ये जो अँगल आहे, कारण की ते जे दोन आर्म्स आहेत त्या दोन्ही आर्म मधलं जे अँगलचं मेजरमेंट आहे ते मेजरमेंट in between 0 and 90 degree. In between 0 and 90 degree. Therefore, these angles are called acute angle. Third, right angle. Right angle. Right angle. The angle for an angle of 0 degree is called right angle. An angle of 0 degree is called right angle. Right angle, or capital letter right angle. कोणता अँगल आहे? राईट अँगल. म्हणजे ज्याचं मेजरमेंट, ज्या अँगलचं मेजरमेंट हे किती असते? 90 डिग्री, ॲक्युरेट 90 डिग्री. दिस अँगल इज कॉल्ड राईट अँगल. तो कोणता अँगल आहे? राईट अँगल. तो आपण या ठिकाणी राईट अँगल जर असेल या पद्धतीमध्ये चौकटीमध्ये काय करतो? तो अँगल आहे, तो अँगल आपण दर्शवत असतो, राईट करत असतो. काय या पद्धतीमध्ये जर आपण बॉक्स घेतला तर बॉक्स घेतल्यानंतर तो जो अँगल आहे तो अँगल आपल्याला दाखवत असताना, शो करत असताना या ठिकाणी काय करायचं? बॉक्स करायचा. आणि बॉक्स म्हणजेच किती डिग्रीचा? हा 90 डिग्रीचा आहे, म्हणून ह्याला काय म्हणतो आपण? राईट अँगल. म्हणजे पहिला जो घेतला आपण 0 डिग्री, पुन्हा म्हणलं द मेजर ऑफ द 0 अँगल इज 0 डिग्री. म्हणजे ज्या अँगलचं मेजरमेंट हे 0 डिग्री आहे तो अँगल कोणता आहे? 0 अँगल आहे. ज्या अँगलचं मेजरमेंट 0 to 90 डिग्री आहे तो अँगल कोणता आहे? ॲक्यूट अँगल आहे. आणि ज्या अँगलचं मेजरमेंट हे ॲक्युरेट 90 डिग्री असतं तो अँगल हा कोणत्या प्रकारचा अँगल आहे? 90 डिग्रीचं जे मेजरमेंट आहे तो अँगल कोणत्या प्रकारचा आहे? राईट अँगल आहे.
कोणता अँगल म्हणजे त्याला राईट अँगल. या पद्धतीमध्ये आपण काय केलं, पहिलं पाहिलं झिरो अँगल. व झिरो अँगल म्हणल्यानंतर ज्याचं मेजरमेंट काय 0 डिग्री आहे त्या अँगलला आपण कोणता अँगल म्हणतो, झिरो अँगल. म्हणजेच आपण थोडक्यामध्ये त्याला काय म्हणतो, रे म्हणजेच झिरो अँगल आहे. रे म्हणजेच काय, झिरो अँगल आहे. त्यानंतर हा जो अँगल आहे, कारण की हा रो आहे, रे, तो रे या ठिकाणी काय झाला, त्याची पोझिशन त्याने चेंज केली. त्याची पोझिशन जेवढ्या अँगलमध्ये मेजरमेंटमध्ये चेंज केली, तो ते जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट किती, 0 to 90 डिग्री आहे. ते मेजरमेंट किती, 0 to 90 डिग्री. म्हणून या ठिकाणी काय म्हणतात आपण, ॲक्यूट अँगल. त्याला काय म्हणतो आपण, ॲक्यूट अँगल या पद्धतीमध्ये घेतला. आणि त्यानंतर राईट अँगल म्हणलं, कारण की ह्याची जी पोझिशन आहे ती पोझिशन त्यांनी काय केली, चेंज करून या पद्धतीमध्ये 90 डिग्रीमध्ये घेतली. म्हणजे अशा प्रकारचा जो अँगल आहे त्याला काय म्हणलं आपण, राईट अँगल असं. त्यानंतर फोर्थ अँगल, झिरो अँगल. फर्स्ट, द मेजर ऑफ झिरो अँगल इज 0 डिग्री. सेकंड, acute angle, the measure of acute angle is in between 0 to 90 degree. Third, we learn the third, right angle. The measure of angle, right angle is 90 degree. The measure of angle 90 degree is called right angle. Right angle. Also, fourth, obtuse angle. Obtuse angle. The measure of obtuse angle is 90 to 180 degree. 90 to 180 degree. The angle, an angle greater than 90 degree but less than 180 degree is called an angle greater than 90 degree but less than 180 degree are called obtuse angle. These angles are called obtuse angle. अशा प्रकारचे जे अँगल आहे ते अँगल, हे कोणते अँगल आहे, ऑब्ट्यूज अँगल. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट पाहिलं आपण झिरो अँगल, ज्याचं मेजरमेंट किती आहे, 0 डिग्री आहे, त्याला काय म्हणतो आपण, झिरो अँगल. ज्याचं मेजरमेंट 0 to 90 डिग्री आहे तो अँगल कोणता आहे, ॲक्यूट अँगल. ज्याचं मेजरमेंट ॲक्युरेट 90 डिग्री आहे त्याला काय म्हणतो आपण, राईट अँगल. आणि द मेजरमेंट ऑफ अँगल in between 90 to 180 degree are called obtuse angle, and this angle is like obtuse angle. The position of ray is changed to here. या रे पासून त्याची जी पोझिशन आहे ती बदलली आणि ती कोणत्या डायरेक्शन मध्ये गेली, या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये गेली. बरं, कोणत्या क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये गेली, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये गेली. आणि तो जो फिगर तयार आहे त्या फिगरला आपण काय म्हणतो, या ठिकाणी ऑब्ट्यूज अँगल. मग आता हा जो अँगल आहे तो अँगल वेगवेगळ्या प्रकारे आपण असं सुद्धा या ठिकाणी शो करू शकतो, दाखवू शकतो. या पद्धतीमध्ये सुद्धा तो अँगल होऊन जाईल, हा जो अँगल आहे, किंवा त्याला म्हणून आपण अशी जी अँगल आहे त्या अँगलला आपण काय म्हणतो, या ठिकाणी ऑब्ट्यूज अँगल. या सारखी जे या पद्धतीमध्ये जे अँगल घेतो आपण की ज्यांचं मेजरमेंट नाही अबोव 90 और लेस दॅन 180 डिग्री असतं. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल कोणता अँगल आहे, स्ट्रेट अँगल. आता हा जो स्ट्रेट अँगल आहे त्याचं मेजरमेंट, अ स्ट्रेट अँगल, an angle like this is called, or a straight angle is measure 180 degree. The measure of angle is 180 degree. That angle is called straight angle.
म्हणजे ज्या अँगलचं मेजरमेंट हे काय असतं 180 डिग्री असतं त्या अँगलला काय म्हणतो आपण या ठिकाणी स्ट्रेट अँगल म्हणतो. म्हणजेच काय ॲन अँगल ऑफ 180 डिग्री इज कॉल्ड ॲन अँगल ऑफ 180 डिग्री इज कॉल्ड स्ट्रेट अँगल. त्याला काय म्हणतात आपल्याला स्ट्रेट अँगल ज्याचं मेजरमेंट हे काय स्ट्रेट अँगल. बरोबर. म्हणजे हा अँगल कोणत्या प्रकारचा आहे. मग आता हा अँगल ज्यावेळेस आपल्याला घ्यायचा त्यावेळेस तो अँगल घेत असताना त्या अँगल त्या रेची ज्यावेळेस पोझिशन पाहिजे ती या पद्धतीमध्ये फर्स्ट पोझिशन आणि सेकंड जी पोझिशन आहे त्या रेची ही जर या टाइमला असेल तर अशा प्रकारचा जो अँगल आहे त्या अँगलला आपण काय म्हणतो स्ट्रेट अँगल. म्हणजे स्ट्रेट अँगल म्हणजेच एक लाईन आहे आणि झिरो अँगल म्हणजेच एक रे आहे. लक्षात आलं का की रे म्हणजेच झिरो अँगल आणि लाईन म्हणजे स्ट्रेट लाईन म्हणजे त्याला काय म्हणतो आपण स्ट्रेट अँगल असं. त्याला काय म्हणतो ही स्ट्रेट लाईन आहे. दोन्हीतला फरक लक्षात घ्या की नुसता रे म्हणजेच झिरो अँगल झाला आणि नुसते लाईन म्हणजेच काय झालं स्ट्रेट अँगल झाला की ज्याचं मेजरमेंट किती आहे ॲक्युरेट 180 डिग्री. अँड अँगल ऑफ 180 डिग्री इज कॉल्ड स्ट्रेट अँगल. देन रिफ्लेक्स अँगल 6 नंबर रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल बघा आता रिफ्लेक्स अँगल कोणाला म्हणते की ज्याचं मेजरमेंट अँगल द मेजरमेंट इन बिटवीन 180 टू 360 डिग्री. 180 to 360 degree these angles are called reflex angle. म्हणजे 180 पासून किती 360 डिग्री पर्यंत the angle a reflex angle is greater than 180 and less than 360 degree. An angle greater than 180 but less than 360 degree is called an angle greater than 180 degree but less than 360 degree are called reflex angle. कोणता अँगल म्हणला आपण रिफ्लेक्स अँगल म्हणजे ज्याचं मेजरमेंट 180 पेक्षा काय डिग्रीचं असलं पाहिजे जास्त असलं पाहिजे. म्हणजे असं हा जो अँगल आहे असा होऊन जातो. लक्षात द्या हे स्ट्रेट अँगल म्हणजे इथपर्यंत आपला स्ट्रेट अँगल पण हे 180 पेक्षा जास्त पाहिजे. म्हणून आपल्याला काय करायचंय या पद्धतीमध्ये अँगल घ्यायचा आणि त्या अँगलला आपण काय म्हणलं रिफ्लेक्स अँगल. आता जो अँगल घेतलाय तो इथं जो घेतलाय तो आपण हा या पद्धतीमध्ये घेतला. याची डायरेक्शन या बरोबर याची डायरेक्शन इकडून इकडे घेतला बरोबर. पण हा जो अँगल आहे तो इकडून इकडे आलेला आहे म्हणजेच ह्याला काय म्हणलं आपण रिफ्लेक्स अँगल. त्याला काय म्हणलं आपण रिफ्लेक्स अँगल आणि तो अँगल त्याच्या डायरेक्शन म्हणून आपल्याला ओळखायचं. लक्षात घ्या हा अँगल तुम्हाला सेम दिसेल दोन्ही पण ह्याची जी डायरेक्शन आहे ही काय अँटी क्लॉकवाईज आहे आणि ह्याची काय क्लॉकवाईज. म्हणजे घड्याळाचे काटे जसे फिरतात त्यानुसार आहे. मग आता हे अँटी क्लॉकवाईज असल्यामुळं तो इकडून इकडे गेला म्हणून त्याला काय म्हणतात आपण रिफ्लेक्स 180 अबो 180 डिग्री झाला आणि हा जो आहे क्लॉकवाईजच आहे परंतु तो 180च्या आतमध्ये आहे म्हणून त्याला ऑब्ट्यूज अँगल असतो. या दोन्ही मधला काय करायचं या ठिकाणी फरक लक्षात घ्या. या दोन्हीची जी डायरेक्शन आहे पोझिशन ऑफ द रेज पुढे जी पोझिशन रेची ही कोणत्या डायरेक्शनने गेलेली आहे त्याच्यावर त्या अँगलचं मेजरमेंट किंवा त्या अँगलची टाईप आहे त्याला विचार. आणि त्यानंतर 7 नंबर द मेजर ऑफ कंप्लीट अँगल इज 360 डिग्री. मेजर ऑफ कंप्लीट अँगल इज 360 degree. An angle of 360 degree is called complete angle.
कंप्लीट अँगल. कोणता आता शेवटचा लास्ट आपला कोणता आहे? कंप्लीट अँगल. An angle of 360 degree is called complete angle. Is called complete angle. कोणता अँगल आहे तो? कंप्लीट अँगल. तो अँगल जर घ्यायचा झाला तर तो सुद्धा काय एक रेच आहे. तो सुद्धा काय रे आहे, परंतु त्याची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन इकडून परत ती कुठं आलाय? सेम पोझिशनला अँटी क्लॉकवाईज फिरून आला आणि परत त्याच जागी ज्यावेळेस आला त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण? कंप्लीट अँगल असं म्हणतो. तो सुद्धा रेच आहे, परंतु त्याची पोझिशन बदलली आणि पहिला जो आपण 0 अँगल घेतला त्याची पोझिशन बदललेली नाही, ॲज इट इज आहे. तो कुठेही कोणत्याही डायरेक्शन मध्ये गेलेला नाही, तो ॲज इट इज आहे. म्हणून या ठिकाणी तो हललाच नाही, तिथून त्याच्यात तसाच आहे. म्हणून काय त्याला म्हणतो आपण 0 अँगल. पण हा अँगल फिरून परत त्याच ठिकाणी आला म्हणजे त्याला काय म्हणलं आपण? 360 डिग्री असं म्हणलं. तो सुद्धा रेस आहे, हा सुद्धा रेस आहे, परंतु त्याची डायरेक्शन जी आहे आपल्या या पद्धतीने दिली म्हणजे हा याची पोझिशन बदलून परत तो काय झाला ठिकाणी त्याच पोझिशनला आलाय. अशा प्रकारचा जो अँगल होतो तयार, त्या अँगलला आपण काय म्हणलं या ठिकाणी? कंप्लीट अँगल. म्हणजे इथं आपण त्या अँगलचे एकूण किती टाईप पाहिलं तर एकूण आपण या ठिकाणी अँगलच्या 6-7 टाईप्स पाहिलं. फर्स्ट टाईप कोणती आपली? 0 अँगल. या 0 अँगलचं मेजरमेंट किती आहे? 0 डिग्री. 0 अँगलचं मेजरमेंट किती? 0 डिग्री. 0 डिग्री म्हणजेच 0 अँगल म्हणजेच एक काय रे म्हणलं तुम्हाला. 0 अँगल म्हणजेच काय एक प्रकारचा रे आहे, कारण त्याची पोझिशन बदलली नाही, तो ॲज इट इज आहे. तो कुठेही हलला नाही, कोणत्या अँगलमध्ये मूव्ह झाला नाही, कोणत्या अँगलमध्ये मूव्ह झाला नाही म्हणून तो 0च राहिला. परंतु दुसरा जो घेतला तो काय? ॲक्यूट अँगल घेतला. त्यानंतर तिसरा राईट अँगल घेतला. ॲक्यूट अँगलचं मेजरमेंट किती? इन बिटवीन 0 to 90 degree. Right angle third. The measure of right angle is 90 degree. Accurate 90 degree. This angle is called right angle. Above than 90 but less than 180, this angle is called obtuse angle. Fourth type of this angle. Fifth type of the angle is a straight angle. The measure of straight angle is 180 or an angle of 180 is called straight angle. म्हणजे जो अँगल 180 डिग्रीचा आहे त्यालाच काय म्हणलं आपण? स्ट्रेट अँगल असं म्हणलं. त्यानंतर रिफ्लेक्स अँगल. 6th टाइप रिफ्लेक्स अँगल. द अँगल इन बिटवीन 180 to 360 degree. 180 to 360 degree is called reflex angle. तो कोणता अँगल आहे? तो रिफ्लेक्स अँगल आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा कोणता म्हणले? कंप्लीट अँगल. कंप्लीट अँगल म्हणजे कोणता? की ज्याचं म्हणजे अँगल ऑफ 360 डिग्री इज कॉल्ड कंप्लीट अँगल. दीज टाइप्स ऑफ द अँगल्स आर 7. किती त्या टाइप्स ऑफ अँगल आर 7. आता या पद्धतीमध्ये काय केलं तुम्हाला? प्रॅक्टिस सेट 2 दिलाय. तो प्रॅक्टिस सेट आपण 2 पाहू. या सगळ्या टाईप्सवरती जो आपण टाईप्स एक्सप्लेन केला, तुम्हाला सांगितलं, त्या टाईप्सवरती आपल्याला काय केलं या ठिकाणी? एक प्रॅक्टिस सेट दिलाय. तो प्रॅक्टिस सेट आपण घेऊन टाकू. प्रॅक्टिस सेट 2. कोणता प्रॅक्टिस सेट? 2 पहा. प्रॅक्टिस सेट 2. प्रॅक्टिस सेट 2. आता प्रॅक्टिस सेट 2. मॅच द फॉलोइंग कंप्लीट करून घेऊ. आता मॅच द फॉलोइंग फर्स्ट क्वेश्चन आहे. पहा आपलं टेक्स्ट बुक पहा. त्या टेक्स्ट बुकमध्ये मॅच द फॉलोइंग दिलंय. तुम्हाला पहिलं मॅच द फॉलोइंग. मॅच द फॉलोइंग काय काय? मॅच द फॉलोइंग बघा. मेजर ऑफ द अँगल इन फर्स्ट ग्रुप ए अँड सेकंड ग्रुप बी. काय दिले बघा, लक्ष द्या. द मेजर ऑफ अँगल, मेजर ऑफ द अँगल. आणि दुसरं काय दिलं बघा, लक्ष द्या. टाइप्स ऑफ अँगल.
म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी मेजर ऑफ अँगल दिले, त्या मेजर ऑफ अँगल 180 डिग्री, सेकंड, थर्ड आणि फोर्थ दिले आणि त्याच्या पुढे तो कोणत्या टाईपमध्ये मोडतो तो काय करायचा आपण लिहून काढायचं आहे 240 डिग्री, 360 डिग्री अँड 0 डिग्री. 180 degree, 240 degree, 360 degree, 0 degree. These are the measures of the angle, and from this measure of angle, depend upon the measure of the angle, we explain, we notify, identify the angles. त्याच्यावर आपण काय करायचं अँगल्स ओळखायचे कोणते अँगल्स आहेत कसे ओळखायचे हे जे मेजरमेंट दिलं आपल्याला अँगलचं त्या मेजरमेंटवरून आपल्याला काय करायचं त्या अँगलचं या ठिकाणी टाईप ओळखायची कोणती टाईप होती पाहायची आता 180 डिग्री. We know an angle of 180 degree is called complete angle. बरं आपल्याला माहित झालंय आपण पाहिलंय की ज्याचं मेजरमेंट 180 आहे तो कोणता अँगल सॉरी स्ट्रेट अँगल कोणता अँगल आहे स्ट्रेट अँगल सॉरी ज्याचं मेजरमेंट कोणतं आहे 180 डिग्री त्याला काय म्हणतो आपण स्ट्रेट अँगल. आणि कंप्लीट कोणता आहे पहा ज्याचं मेजरमेंट 360 डिग्री त्याला कंप्लीट अँगल. आता त्यानंतर हा 240 आहे. द मेजरमेंट ऑफ अँगल 240 मीन्स in between 180 to 360. Therefore, this angle is called reflex angle. कोणता अँगल म्हणायचं त्याला रिफ्लेक्स अँगल. म्हणून इथं काय झालं हा अँगल मॅच द फॉलोइंग मध्ये काय आलं रिफ्लेक्स अँगल या पद्धतीमध्ये आलं. आणि 360 डिग्री आता तुम्हाला मी म्हणलं त्या पद्धतीमध्ये द अँगल ऑफ 360 डिग्री इज कॉल्ड कंप्लीट अँगल. मग हा होईल कंप्लीट अँगल कंप्लीट अँगल. आणि 0 डिग्री 0 अँगल ज्याचं मेजरमेंट 0 डिग्री आहे त्याला काय म्हणतो आपण 0 अँगल. लक्षात आलं म्हणजे तुम्हाला जर या ठिकाणी अँगलचं जर मेजरमेंट दिलं असेल तर त्या मेजरमेंट वरूनच आपल्याला आयडेंटिफाय करायचं की तो अँगल कोणत्या टाईपमध्ये येतो. मग पहिले घेतलं 180 म्हणजे स्ट्रेट अँगल, 240 म्हणजे रिफ्लेक्स अँगल कारण की रिफ्लेक्स अँगल म्हटल्यानंतर 180 to 360 असलं पाहिजे म्हणून 240 इथं दिलं रिफ्लेक्स अँगल, 360 कंप्लीट अँगल, 0 डिग्री 0 अँगल. या पद्धतीमध्ये सोप्या पद्धतीमध्ये काय केलं आपल्या मॅच द फॉलोइंग त्यांच्या कशावर दिलंय की मेजरमेंट जो आपल्याला दिलाय त्या मेजरमेंटवर अवलंबून या ठिकाणी काय केलं आपला फर्स्ट क्वेश्चन दिला त्याच्यावर आपल्याला इथं मॅच द फॉलोइंग घ्यायचं होतं. आता काय केलं बघा लक्षात घ्या द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन. सेकंड क्वेश्चन द मेजर्स ऑफ some angles are given below. Write the type of each angle. Write the type of each angle. प्रत्येक अँगलची आपल्याला काय करायची टाईप लिहायची आहे. अँगलचं मेजरमेंट दिले तुम्हाला परंतु तो अँगल हा कोणत्या अँगलमध्ये मोडतो तो काय करायचं आपल्याला त्याची टाईप लिहून काढायची. फर्स्ट बघा आता 75 डिग्री, सेकंड 0 डिग्री, थर्ड 215 डिग्री, फोर्थ 360 degree, fifth 180 degree, sixth 120 degree, seventh 148 degree, and yet is given 90 degree. Weight is given 90 degree. From this measurement of the angle, identify the angles. कोणत्या अँगल आहेत ते आयडेंटिफाय करायचे. 75 डिग्री मीन्स 0 to 90, 0 to 90 मीन्स each angle
ॲक्यूट अँगल 0 to 90 मधला कोणता अँगल असतो आपल्याला माहित झाला होता की तो अँगल कोणता आहे 90 ॲक्यूट अँगल आणि 0 डिग्री 0 अँगल 0 डिग्री मध्ये आता कोणता अँगल आहे 0 अँगल 215 degree 215 degree means in between 180 to 360 and 180 to 360 means reflex angle कोणता अँगल होतो रिफ्लेक्स अँगल आणि त्यानंतर 360 आता आपण पाहिले an angle of 360 is called complete angle त्याला काय म्हणतो आपण complete angle म्हणून हा काय होतो यात complete angle an angle of 360 degree is called complete angle त्याला काय म्हणतो आपण complete angle असं म्हणणार 180 डिग्रीचा अँगल कोणता आहे 180 डिग्री ज्याचं मेजरमेंट किती आहे 180 डिग्री त्या अँगलला आपण कोणता अँगल मध्ये स्ट्रेट अँगल an angle of 180 degree is called straight angle straight angle कोणता अँगल आहे स्ट्रेट अँगल त्याला तो 120 degree 120 degree means in between 90 to 80 180 degree and when the measurement of angle is in between 90 to 180 degree this angle is called obtuse angle therefore the measurement of 120 degree is called obtuse angle कोणत्या प्रकारचा अँगल आहे तो obtuse angle in between 148 degree means in between 90 to 180 means also the obtuse angle कोणता अँगल आहे तो obtuse angle and 90 degree means right angle 90 degree means कोणता right angle म्हणजे लक्षात तुम्हाला हे सगळे जे अँगल दिले त्या अँगलचं मेजरमेंट पाहून आपल्याला काय करायचंय हे आयडेंटिफाय करायचंय की तो जो अँगल आहे तो अँगल कोणत्या टाईप मध्ये येतो तो काय करायचा या ठिकाणी आयडेंटिफाय करायचा बघा लक्षात घ्या आता थर्ड क्वेश्चन दिलाय लुक ॲट द फिगर्स बिलो अँड राईट द टाईप ऑफ ईच ऑफ द अँगल्स आता काय करायचं आपल्याला जसं इथं तुम्हाला याचं मेजरमेंट दिले त्या मेजरमेंट वरून आपण काय केलं त्यांची टाईप घेतली आता काय केलं आपल्याला या ठिकाणी फिगर्स दिले आहेत आणि फिगर्स वरून आपल्याला काय करायची त्यांची टाईप ओळखायची मग आता सोपं आहे एकदम लुक ॲट द फिगर्स थर्ड क्वेश्चन लुक ॲट द फिगर्स look at the figures below and write the type of each angle and write type of each angles प्रत्येक अँगलची काय करायची टाईप आपल्याला काय करायची या ठिकाणी लिहून काढायची पहिल्यांदा आपल्याला मेजरमेंट दिलं त्या मेजरमेंटवरून त्याची टाईप घेतली आता आपल्याला काय करायचं फिगर दिल्यात त्या फिगर पाहू त्या फिगरच्या पुढे काय करायचं आपल्याला त्याची टाईप लिहून काढायची फर्स्ट फिगर दिली या पद्धतीमध्ये त्याची टाईप लिहून काढू आपण त्यानंतर दुसरी फिगर दिली आपल्याला त्याची टाईप लिहून काढायची थर्ड फिगर दिली सी त्याची टाईप लिहून काढायची द डायरेक्शन ऑफ दिस पोझिशन ऑफ दिस रे इज गिवन लाईक दिस ऑल्सो डी स्ट्रेट E and F मग आता इथं आपण थोडक्यामध्ये पटकन आपण लिहून काढू कोणता येतो आता हा अँगल कोणता व्हायला लक्षात घ्या 0 to 90 डिग्री इन बिटवीन 0 to 90 डिग्री 90 डिग्री इथं होत असतो
बरोबर आहे. परंतु हा कुठे 90 डिग्रीच्या आतमध्येच आहे, म्हणून याला कोणता अँगल म्हणतो आपण ॲक्यूट अँगल. कोणता अँगल झाला हा ॲक्यूट अँगल. त्यानंतर ह्याचं मेजरमेंट 90 डिग्री आहे. तुम्हाला सांगितलं होतं मी अशा पद्धतीमध्ये जर बॉक्स असेल तर तो ते मेजरमेंट किती आहे 90 डिग्री. म्हणजेच आपल्याला हा अँगल कोणता म्हणता येतं राईट अँगल, ज्याचं मेजरमेंट किती आहे 90 डिग्री आहे, त्याला काय म्हणतो आपण राईट अँगल. आता इथं काय केलं आहे या ठिकाणी बघा, लक्ष द्या, त्याची पोझिशन बदलली. म्हणजे हा कोणता अँगल आहे रिफ्लेक्स अँगल. कोणता रिफ्लेक्स अँगल. आता जो हा अँगल दिलाय तुम्हाला, कोणता अँगल दिलाय स्ट्रेट अँगल. लाईन आहे, लाईन म्हणलं की काय म्हणायचं तुम्हाला सांगितलंय की लाईन घेतली की आपण काय म्हणायचं त्याला स्ट्रेट अँगल असं म्हणायचं. आणि त्यानंतर रे दिलाय, रे दिलाय म्हणजे कोणता अँगल मला सांगितलं तुम्हाला की रे दिलं की कोणता अँगल झाला तो 0 अँगल. रे म्हणजे कोणता अँगल झाला 0 अँगल. आणि अजून एक रे दिलाय, परंतु त्याची जी डायरेक्शन दिली ही डायरेक्शन या ठिकाणी काय सर्कल वाईज आहे, पुन्हा त्याच ठिकाणी येऊन बसलाय. म्हणजे त्याला कोणता अँगल म्हणतो आपण कम्प्लीट अँगल. त्याला काय म्हणतो आपण कम्प्लीट अँगल. या पद्धतीमध्ये आपण काय केले त्यांची फिगर पाहायचे आणि त्यावरून सुद्धा आपल्याला काय करता आलं पाहिजे त्यांचं आयडेंटिफिकेशन ऑफ द अँगल करता आलं पाहिजे. म्हणजे आज आपण काय केलं की या ठिकाणी अँगलचे 7 टाईप पाहिले. हे कशावरून पाहिले 7 टाईप, ही 7 टाईप हे आपण घेतले ते मेजरमेंट ऑफ देअर अँगल. त्या अँगलच्या मेजरमेंटवरून त्यांचे काय केले त्या ठिकाणी आपण टाईप्स पाहिल्या. त्या टाईप्स किती ते कोण पाहिलं तर आपण या ठिकाणी 7 टाईप आपण पाहिल्यात. की फर्स्ट अँगल कोणता की ज्याचं मेजरमेंट किती 0 डिग्री, त्याला काय म्हणतो आपण 0 अँगल. द मेजरमेंट इन बिटवीन 0 to 90 डिग्री, दिस अँगल इज कॉल्ड ॲक्यूट अँगल. द मेजरमेंट ऑफ अँगल 90 डिग्री इज कॉल्ड राईट अँगल. द मेजरमेंट इन बिटवीन 90 to 180, this angle is called obtuse angle. Or the measurement of angle is 180 degree, this angle is called straight angle. And the measurement in between 180 to 360, this angle is called a reflex angle. And the measurement of angle is 360 degree is called complete angle. म्हणजे त्या अँगलच्या मेजरमेंटवरून आपण काय केलं आज या ठिकाणी टाईप्स ऑफ अँगल पाहिला. नंतरच्या उद्याच्या पिरियडमध्ये आपल्याला या ठिकाणी टाईप्स ऑफ अँगल झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय पाहायचं आहे की त्यांचं कन्स्ट्रक्शन दिलं आपल्याला की अँगल बायसेक्टर कंपासच्या साह्यानं युजिंग कंपास अँड द अँगल इन इक्वल मेजर और कॉन्ग्रंट अँगल्स इक्वल मेजरचे अँगल काढायचे कसे कंपासच्या साह्यानं. उद्या आपण काय करू त्याचा अभ्यास करू.